आज आहे 22 ऑक्टोबर आणि मी आणि माझा मित्र शुभम आम्ही दोघं चाललेत रायगडला. मुंबई टू रायगडचा हा व्लॉग होणार आहे. प्रॉपर बाईक बाय रोड जाणार आहे, त्यामुळे बाईकने जाणार आहे तर तुम्हाला प्रॉपर व्ह्यू वगैरे नेचर वगैरे कसं काय ते सगळं दाखवायला मिळेल. तर गाईज इथे आम्ही असं थांबलोय. हे आहे प्रवेशद्वार, हे तुम्ही असं बघू शकता इथे. आणि आम्ही थांबलो तिथे. तर गाईज तुम्ही बघू शकता हे असं रोपवे येत आहे आणि हे येते एकदम वरून, म्हणजे आकाशातून एवढा वरून येत आहे ते. तर गाईज इथून पायऱ्या सुरू होतात प्रॉपर टॅग, हे तुम्ही बघू शकता. किल्ले रायगड. आता सुरू करूया आपला ट्रॅक. तर गाईज तुम्ही बघू शकता गाईज इथे आई तुळजाभवानीचं सुद्धा मंदिर आहे. तुम्ही आलात वरती जाण्या अगोदर हे तुम्ही दर्शन घेऊ शकता. असं काहीच दर्शन तर झालंय. आता हळूहळू ना बारीक बारीक पाऊस सुरू झालाय आणि जो गावच्या साईडला मातीचा सुगंधाचा वास येतो ना, म्हणजे जो सुगंध वास येतो तो येऊ लागलाय. आता आम्ही आलोय रायगडच्या किल्ल्यावरून खाली आणि इथे मी रूम घेतलाय रेंटवर आजच्या दिवसासाठी. उद्या सकाळी मी चेकआउट करणार आहे, सकाळी पहाटे 4 वाजता सेम टायमिंग. तुम्हाला पहिला रूम दाखवतो कसा आहे तो, व्ह्यू दाखवतो बाल्कनीचा आणि त्यानंतर मग त्याची प्राइस सांगतो. मग तुम्ही सांगा इथे वर्तेत असेल की नाही. जसं आम्ही खाली उतरलो ना तिथे जवळपासच रोपवेला जाण्यासाठी रस्ते, तिथूनच चांगला एक मिळाला मी घेतला. आणि हा असा एवढा रूम आहे. हा शुभम इथे झोपलाय. 2 जणांसाठी चांगलं आहे. ठीक आहे. इथे विंडो आहे, हे असं वर बघू शकता. फॅन विदाऊट AC आहे, नॉन AC वाला आहे. आणि वॉशरूम दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे असं आहे, फ्लिकर होते. गिझर वगैरे दिलाय. इथे वॉश बेसिन दिले. हा डोर आहे आणि हे असं आहे काही ठेवण्यासाठी बेसिक एकदम. सोप वगैरे सगळं बाहेरून तुम्हाला आणायला लागेल. आणि इथे कर्टन. आता मेन तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. मस्त सनसेट व्हायला आलाय छान प्रकारे. हा बघा, वाव, सो ब्युटिफुल. किती छान व्ह्यू आहे. दुसऱ्या माळ्यावर आहे हे आणि एवढा छान प्रकारे व्ह्यू आला आहे बघा. सनसेट होणार आहे आता थोड्या वेळाने. 5:30 वाजलेत आणि हे आम्ही गडावरून खाली उतरलो. हे असं आहे खूप छान प्रकारे. आणि खूप छान प्रकारे आजचा दिवस गेला. खूपच बरं वाटलं. पहिल्यांदा होता मग रायगडचा मजा. तुमच्यासोबत सुद्धा एक्सपिरियन्स शेअर केला. माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. स्पेशली मी ना कॅमेरामध्ये जेवढं कॅप्चर केलं ते म्हणजे काहीच नाही. तुम्ही इथं समोरासमोर आता इकडचा सुद्धा व्ह्यू आहे ना, हा कॅमेरामध्ये कितीही दिसत असेल. मला नाही वाटत एवढा काय दिसत असेल कॅमेरामध्ये. जेवढा तुम्हाला इथे आल्यानंतर जो दिसेल ना तो कॅमेरामध्ये दिसूच नाही शकत. त्यामुळे प्लीज जे स्पेशली महाराष्ट्रामधून आहे, जे माझा ब्लॉग बघतायत, मराठी ब्लॉग बघतात, तर प्लीज इथे या रायगडला. 1 दिवसाची ट्रिप आहे, जास्त तुम्हाला दिवस घेण्याची गरजच नाही. 1 दिवसासाठी या आणि व्हिजिट द्या. रोपवे आहे, जर वयस्कर वगैरे असेल आणि यंगस्टर वगैरे असेल माझ्या वयाचे तर चढा वरती आणि बघा. डेअर आहे, चढा, बघा कसं वाटतं ते. हालत खराब होते, असे पाय थरथरतात, आमची मांड्या भरलेत सगळ्या अख्ख्या. गरम. उतरलो पण चालतच आणि चढलो पण चालतच. पण छान होता एक्सपिरियन्स. तर हे गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आलो आहे महाडच्या चौधार तल्यावर. हे समोर तुम्ही बघू शकता. इथून एंट्रेस आहे, इथून सुरू होते. मी तुम्हाला प्रॉपर आतमध्ये जाऊन सगळं दाखवतो. बाबासाहेबांचा स्टॅच्यू आहे इथे. बसण्यासाठी खूप छान प्रकारे त्या लोकांनी सेटिंग एरिया बनवले आहे. आणि इथे जो चौधार तल्याचा सत्याग्रह झालेला ना तो सुद्धा दाखवतो. सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन देतो आतमध्ये गेल्यानंतर.
शकता आता ह्यावेळी तर सध्या पाण्याची जी अवस्था आहे ती खूपच वाईट आहे, म्हणजे खूप जास्त घाण करून ठेवलं आहे, कारण कोण जास्त वापरत नाही. ह्याचं सत्याग्रह केला त्या दिवसापासून हे असंच असतं, इथे जास्त कोण वापरत नाही, काय यूज नाही होत पाण्याचा, त्यामुळे अशी घाण झाली. पण तरीसुद्धा जी व्यवस्था इथे केलेली आहे, गार्डन वगैरे म्हणा किंवा सिटिंग एरिया प्रॉपर दिलं आहे, प्रॉपर सगळे गोष्ट मेंटेन करून ठेवले. जे लोक येतात, अनुयायी येतात त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता स्टॅच्यू वगैरे पण इथे चांगल्या पद्धतीने आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. आणि तुम्हाला सिटिंग एरिया दाखवतो, तुम्ही आलात तर इथे चांगला सभागृहसुद्धा आहे, तो सुद्धा दाखवतो. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता, हा एक सभागृह आहे, हॉल आहे खूप मोठा, आणि ह्याची टायमिंग सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत असते, आणि हा फ्री आहे आय थिंक. तर इथे बुक करू शकता, आणि हा सुद्धा आतमध्येच आहे, आणि हा समोर आहे तो गार्डन आहे इथे बसण्यासाठी. तो लोक येतात इथे बसतात, टाइम स्पेंड करतात. तर तुम्ही आलात तर हे अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल.